सर, अवघे 2 दिवस राहिलेले आहेत फक्त विधान परिषदेच्या उमेदवारी करता आणि पक्षाकडनं इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पक्षाकडनं कोणतं नाव दिलं जाणार अशी उत्सुकता सगळ्यांना. या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवरची बैठक लवकरात लवकर अपेक्षित त्या ठिकाणी आहे. कारण की यावेळेला इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. कारण दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर समर्थपणाने बहिणी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आता बारामतीच्या निवडणुकीला पोटनिवडणुकीला सामोरं जात असताना त्या धीरोदात्त पद्धतीने त्या सामोरं जात आहेत. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक तऱ्हेचा आत्मविश्वास आलेला आहे. दादांच्या जाण्याचं दुःख प्रत्येकाला नक्कीच आहे, पण शेवटी पक्षाची संघटन उद्याच्या कालावधीमध्ये मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला सर्वांनाच पुढच्या कालावधीमध्ये अधिक नेटाने त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे. अशा वेळेला द्वैवार्षिकच्या निवडणुका आहेत विधान परिषदेच्या. हे खरं आहे की 30 तारखेला अर्ज भरण्याची शेवटचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यातला संदर्भातला निर्णय हा लवकरात लवकर त्या ठिकाणी अपेक्षित आहे. पक्षाची कोर कमिटीची बैठक कधी होऊ शकते? होईल नक्कीच. आहेत 70-75 उमेदवारांची त्या ठिकाणी इच्छुक म्हणून पक्षाकडे मागणी आहेच. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, त्याचबरोबर कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांतील वेगवेगळ्या प्रादेशिक भागांतील ताकदवान जे सहकारी आहेत त्यांची मागणी निश्चितच त्या ठिकाणी आहे. प्रदेशमध्ये पदाधिकारी आहेत त्यांचीही आहे. वेगवेगळ्या सेलचे ज्यांनी प्रमुख म्हणून काम केलं, ते अल्पसंख्याक सेल असेल, सामाजिक न्याय सेल असेल, ओबीसी सेल असेल, यांचीसुद्धा दीर्घकाळ त्यांनी संघटनेमध्ये काम केलं असल्यामुळे त्यांनी पक्षाकडे त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. जरूर या संदर्भामध्ये ज्यावेळेला वरिष्ठ पातळीवरती बैठक होईल त्याला या संदर्भातला आढावा घेऊन पक्ष नेतृत्व निर्णय करेल. रिक्षा टॅक्सींच्या अनुषंगाने एक ट्विट दुपारी आज तुमच्याकडून करण्यात आलेला आहे. ज्या पद्धतीने मराठी सक्तीचा विषय सध्या चर्चेचा आहे, काय वाटते आपल्याला? आपल्या पक्षाची काय भूमिका असणार? मला जे वाटते ते मी ट्विटद्वारे भावना व्यक्त केलेलंच आहे, तेच आहे. त्याच्यापेक्षा अधिक असण्याचं काही कारण नाही. सध्या याच विषयावरती अधिक लक्ष केंद्रित आम्ही सगळेजण करतो. धन्यवाद. आज पार्लमेंटरी कमिटीची बैठक होती सर. मी सांगितलं ना, मी मगाशीच उत्तर दिलं. आपण वारंवार तेच बोलत गेलात तर शेवटी उत्तर तेच येईल. मी म्हटलं ना लवकरात लवकर आज नाही, ती जो स्टँडिंग कमिटी जी आहे, जॉईंट सिलेक्ट कमिटी जी आहे, त्या संदर्भातली कमिटीची बैठक नक्की होती. आमचे अध्यक्ष आहेत त्यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन त्याच्यातला एक ढोबळ ढाचा सांगितलेला आहे आणि जोपर्यंत हा आमच्या समितीचा अहवाल लोकसभेमध्ये सादर होत नाही, कारण जॉईंट सिलेक्ट कमिटी असल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभा, तोपर्यंत त्याच्या अंतर्गत चर्चाही कधी आम्हाला बाहेर बोलता येत. धन्यवाद. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.